हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण एक पौष्टिक असा पदार्थ बघणार आहोत जो मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकतात। तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट लच्छा पराठा। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी कसा बनवायचा त्याची मी आता रेसिपी दाखवते। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्या जेवढा पराठा बनवायचा आहे तेवढं एक गोळा आपण पीठ त्यातलं काढून घेऊया। आणि नेहमी पोळी लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची। पोळी लाटून आपली झालेली आहे। त्यावर आता मी इथे बारीक किसून घेतलेलं ड्रायफ्रूट घेते। इथे बदाम आणि काजूचे काप घेतलेले आहेत। तुम्ही पिस्ता वगैरे पण ऍड करू शकता। थोडंसं प्रेस करते आणि स्वीटनेस साठी मी इथे गुळ वापरते। गुळाची जी पावडर असते ती, तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता। गुळ थोडा पौष्टिक असतो साखरेपेक्षा आणि गुणकारी असतो, त्यामुळे मी गुळाची पावडर वापरते। हे पण थोडंसं आपण प्रेस करून घेऊया। त्यानंतर पिझ्झा कटरने आपण याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत। माझा रोल करून घेऊया। मग आपल्याला हे प्रेस करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। आता आपण याचा परत पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। कट केल्यामुळे आपल्याला याच्यात छान लेअर मिळतील आपल्याला। आता आणि तुम्हाला पराठा जेवढा जाड हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे मग लाटून घ्या। पराठा आता लाटून रेडी आहे। तोपर्यंत मी इथे तवाही तापत ठेवला होता। त्यावर मी थोडं बटर लावून घेते। तुम्ही तेल पण वापरू शकता, पण पराठ्याला बटर असेल तर जास्त छान टेस्ट येते अजून। आणि मीडियम फ्लेम वरती आता आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। दुसऱ्या साईडला पण मी बटर लावून घेते। आपल्याला जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही, कारण आपण गूळ वापरलेला आहे। तो गूळ गरम झाला की वितळायला लागेल। आपला पराठा थोडासा करपल्यासारखा मग टेस्ट लागेल। मग त्यापेक्षा थोडंसं वेळ लागेल, पण मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे। आपला पराठा आता खाण्यासाठी रेडी आहे। मी सर्विंग प्लेट वरती आता काढून घेते। आपला ड्रायफ्रूट लच्छा पराठा खाण्यासाठी रेडी आहे। तो दह्याबरोबर मी सर्व करते। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक यू।